चला तर आज आपण बघूया स्टेट बँक पीओ भरती. स्टेट बँक पीओ भरती नवीन सुटलेली आहे, तर त्या भरतीचे सर्व डिटेल्स आपण आज बघणार आहे. तर त्यासाठी आपल्या गुगल क्रोम मध्ये मोबाईलवरती तुम्ही ओपन करायचा आहे नवीन नोकरी या हा जो कीवर्ड आहे तो सर्च करायचा आहे. नवीन नोकरी किंवा या ठिकाणी अशा प्रकारे टाइप केलं तरी चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, वरती एक नंबरला तुम्हाला दिसेल बघा नवीन नोकरी.com, त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन नोकरीची ही सगळी पूर्ण वेबसाईट दिसेल. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात वरती दिसेल SBI भरती 2025. SO पद 600 पोस्ट यासाठी आहे. त्यामध्ये प्रथम आपल्याला पदाचं नाव आहे प्रोबेशनरी ऑफिसर, त्यासाठी 600 पद आहेत. त्यानंतर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असलेला उमेदवार किंवा तिसऱ्या वर्षामध्ये म्हणजे TY मध्ये थर्ड इयर मध्ये शिकत असलेला विद्यार्थी या भरतीसाठी पात्र आहे. म्हणजे आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, अशा प्रकारे यातला कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर त्याचं वय पाहिजे 1/4/2025 रोजी 21 ते 30 वर्ष त्या उमेदवाराचं वय पाहिजे. त्यानंतर SC ST साठी 5 वर्ष सूट आहे व OBC साठी 3 वर्ष. म्हणजे SC ST साठी वय झाले 35 आणि OBC साठी वय झाले 33. अशा प्रकारे हे वयाची क्रायटेरिया आहे. त्यानंतर आहे फॉर्म फी. जनरल OBC व EWS साठी 750 रुपये आहे आणि SC ST PW साठी फी नाही. अर्ज पाठवण्याचे ठिकाण, नोकरीचं ठिकाण हे पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठल्याही ठिकाणी तुमची भरती होऊ शकते, पोस्टिंग होऊ शकते आणि बदली कुठेही होऊ शकते. त्यानंतर पे स्केल तुम्हाला बेसिक पे आहे 48,480 रुपये आहे. त्यानंतर त्याची सुरुवातीची तारीख आहे आज 27/12/2024. त्याची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा असणार आहेत. त्या पूर्व परीक्षेची तारीख 8 किंवा 15/3/2025 रोजी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे एप्रिल किंवा मे मध्ये त्याची मुख्य परीक्षा होणार आहे. त्याची या अर्जाची फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे 16/1/2025. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म 16/1 पर्यंत भरू शकता. त्यानंतर या भरतीची पूर्व परीक्षेची पद्धती कशी असणार आहे, इंग्लिश लँग्वेज वरती तुम्हाला 40 प्रश्न येणार आहेत, ते 20 मिनिटांमध्ये सोडवावे लागणार आहेत. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा यासाठी तुम्हाला 30 प्रश्न असणार आहेत, 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. आणि रिझनिंग ॲबिलिटी यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत, 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. अशामध्ये टोटल 100 मार्काची परीक्षा असणार आहे, 1 तासाची ती परीक्षा असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर असणार आहे. याची लिंक तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची इथं दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी PDF या ठिकाणी दिलेला आहे. आता या परीक्षेसाठी असणारी आवश्यक कागदपत्रे इथं दिलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय बघायचंय की या ठिकाणी या भरतीसाठी जी मुख्य परीक्षा होणार आहे त्या मुख्य परीक्षे संदर्भातील सर्व डिटेल्स आपण बघणार आहे. बघा या ठिकाणी रिझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड टेस्ट यामध्ये 2 टेस्ट होणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट एक होणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट एक होणार आहे. त्या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये या ठिकाणी काय काय होणार आहे बघा. पहिला जो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड म्हणजे कम्प्युटरवरती 40 क्वेश्चन येणार आहेत, 60 मार्काचा आहे त्यासाठी आणि 50 मिनिटांमध्ये ते सोडवायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहेत, 1.5 मार्क तुम्हाला एका प्रश्नाला आहे. त्यानंतर डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन यावरती 30 क्वेश्चन येणार आहेत, 60 मार्क आहेत आणि 45 मिनिट्स आहेत. म्हणजे एका क्वेश्चनला किती मार्क आहेत, 2 मार्क आहेत. त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज म्हणजे बँकिंग रिलेटेड, जनरल नॉलेज रिलेटेड प्रश्न येणार आहेत, किती 60. त्यासाठी 60 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. त्यामध्ये 45 मिनिटांमध्ये ते सोडवायचं आहे. आणि इंग्लिश लँग्वेज वरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत 40, त्यामध्ये 20 काय आहेत मार्क आहेत. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहेत, 0.5 मार्क आहेत आणि 40 मिनिट काय आहे वेळ आहे. अशा प्रकारे टोटल तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत 170 आणि तो
तुम्हाला मार्क्स असणार आहेत 200 आणि पेपर आहे 3 तासाचा. अशा प्रकारे ही जी पहिली ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ती असणार आहे. आणि दुसरी आहे ते डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. यामध्ये कम्युनिकेशन स्किल, ईमेल रिपोर्ट्स, सॅच्युएशन अनालिसिस आणि प्रिसेस रायटिंग यामध्ये 50 काय असणार आहेत मार्क. 30 मिनिटांमध्ये ही टेस्ट कंप्लीट करायची. अशी टोटल मिळून तुम्हाला 250 मार्काचा पेपर होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय जी SBI PO भरती आहे, SO भरती आहे, या भरतीविषयी सर्व डिटेल्स आपण बघितलेल्या आहेत. धन्यवाद.